आपल्यासोबत मराठी अभ्यासक केंद्राचे पदाधिकारी श्री दीपकजी आत्ता आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. दीपकजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. राज ठाकरेंनी आज जे मुद्दे उठवलेले आहेत, जे सवाल केलेले आहेत, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया, आपलं मत. राज ठाकरेंनी जी आता भूमिका मांडलेली आहे ती मला फार महत्त्वाची वाटते आणि केवळ त्यांच्या एका पक्षाने ती भूमिका मांडून उपयोगाचं नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय पक्षानं, जे मराठी आडनाव असलेल्या लोकांचे पक्ष आहेत, त्यांच्यात जर थोडंफार महाराष्ट्रीयत्व, मराठीपणा शाबूत असेल आणि त्यांना थोडंफार मनाची काही लाज वाटत असेल तर त्यांनी ह्या बाबतीमध्ये ठोस भूमिका घेतली पाहिजे. राज ठाकरेंनी जे म्हटलं की गुजरातमध्ये त्रिभाषा सूत्र नाहीये, अगदी बरोबर आहे त्यांचं म्हणणं. गुजरातमध्ये त्रिभाषा सूत्र नसेल तर गुजरातमधून दिल्लीमध्ये गेलेल्या लोकांच्या रेट्यापायी महाराष्ट्रामध्ये का बरं त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करावी? आणि एवढी जर महान गोष्ट आहे हिंदीची सक्ती ही, आणि त्यातनं देशाची एकता एकात्मता निर्माण होणार आहे, तर त्याचा प्रयोग गुजरातमध्ये करावा ना. ती तुमची पहिली प्रयोगशाळा आहे. म्हणजे राज ठाकरेंचं जे म्हणणं आहे या बाबतीमधलं की IAS अधिकाऱ्यांची लॉबी ह्यासाठी काम करतोय का, ते फार महत्वाचं आहे. रेखावार, रणजित सिंग देवल आणि इतर जे सगळे IAS अधिकारी दादा भुसेंच्या हाताखाली नावापुरते काम करतात, प्रत्यक्षात ते कोणाच्या हाताखाली काम करतायत? ते मुख्यमंत्र्यांच्याच मर्जीनं काम करतायत का ते रेशीम बागेकडनं सूचना घेऊन या सगळ्या प्रकारचे निर्णय लादतायत? म्हणजे दादा भुसे लोकांच्या रेट्यापायी मध्ये म्हणाले की स्थगिती आणतो, बदल करतो अनिवार्यमध्ये, ते लोक रेट्यापायी म्हणाले. पण रेखावार एप्रिलमध्ये पण तेच म्हणत होते, मे मध्ये पण तेच म्हणाले. 6 जूनला NCERTचा सिलेबस महाराष्ट्रावर लादण्याबाबतीत त्यांचं तेच म्हणणं होतं. म्हणजे महाराष्ट्राचं शिक्षण खातं कोण चालवतं? दादा भुसे चालवतात का रेखावार हेच आपले शिक्षण मंत्री आहेत? हा प्रश्न खरा राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर सगळ्या राजकीय पक्षांनी सगळ्या IAS अधिकाऱ्यांना विचारला पाहिजे. आणि राज ठाकरेंनी आणखी जो एक मुद्दा मांडला की हिंदीकरण. नक्कीच दीपकजी, म्हणजे एकंदरीतच आपण सहमत आहात राज ठाकरे यांच्या बरोबर, आणि त्याचबरोबर हा सगळा दबाव कुठून येतोय असा आपला प्रश्न आहे. धन्यवाद, आपण सविस्तर आमच्याशी संवाद साधलात आणि काही प्रश्न उपस्थित केले त्याबद्दल. यानंतर आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. सुषमाताई, ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी मुद्दे मांडले त्याच्या